जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ रामदास स्वामीचे निवडक अभंग क्रमांक 16. या अभंगामध्ये समर्थ रामदास स्वामी आपणास वैद्यरूपी सद्गुरू भेटल्यावर माणसाच्या जीवनामध्ये कसा आमूलाग्र कायापालट होतो हे समर्थ वेगवेगळे संदर्भ देऊन समजून सांगत आहेत. वैद्य भेटला सुखदाता, रोग पालट झाला आता. रस ओतिला कानात, एवढी झोंबला नैनात. रस भरला सांदो सांदी, देही पालट झाली बुद्धी. दिव्य देही ओतिला रस, गुरु न्याहळी रामदास. समर्थ रामदास स्वामी अभंगामध्ये आपणास सांगत आहेत की एखादा निष्णात वैद्य भेटतो तेव्हा तो रोगाचा कसा कायापालट करून टाकतो, त्याप्रमाणे या वैद्यासारखाच सद्गुरू भेटल्यावर आपल्या देहबुद्धीमध्येच कसा आमूलाग्र बदल घडवून आणतो हे समर्थांनी मार्मिक उदाहरणे देऊन ते पुढे म्हणतात की भक्तिरूपी प्रेम रस कानात टाकल्यावर तो डोळ्यात उतरतो. त्यामुळे या जगाचे स्वरूपच बदलून जाते. सगळीकडे आत्मस्वरूपच पाहता येते. देहबुद्धीच लुप्त झालेली असते. या भक्तिरूपी रसाची ताकद एवढी महान आहे की तो देहाच्या अंतरंगात झिरपून भवरोगाचे उच्चाटन करतो. त्यामुळे आपले मन सुखावते. अशा सद्गुरूला समर्थ रामदास स्वामी डोळे भरून पाहतात. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.